हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो मित्रांनो, आज सकाळ सकाळ आलो देवळामध्ये. तर देवांची पूजा केलेली आहे. घरी आहे आज दत्ताची पूजा, म्हणजे पप्पांचा आज वाढदिवस आहे. तर वाढदिवस निमित्त पूजा आहे. त्यानंतर खूप काय होणार आहे, तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर बनून राहा, तुम्हाला व्लॉगमध्ये आज मजा येणार आहे. सगळी फॅमिली एकत्र येणार आहे. आणि कालपासून जी पूर्वतयारी असते ती खूप काही केलेली आहे. रांगोळ्या काढलेल्या आहेत, घर सगळं सजवलेलं आहे, हारं वगैरे बनवलेले आहेत. हे सगळं तुम्हाला मी दाखवतो. सगळं काय पूर्वतयारीचा व्लॉग मला करताना आला, पण तुम्हाला आता दाखवतो कसं सजवलेलं आहे ते. तर आता घरी चालू आहे दत्तपूजा. आणि हे बघा, सकाळी सकाळी झोपा काढतायत. इथं झोपा काढताय, ते झोपायला आले. तिकडे आहे दत्तपूजा चालू. मी होतो काय होतो मी तुम्हाला घ्यायला आलो सगळ्यांना. हे बघा, व्हिडिओ चालू केली तर लगेच आले बघा कसे लगेच. आता ही काकी विचारते काय आपला केरळाचे ब्लॉग काय आले. तर 15-20 दिवसापासून नाही आमची ॲक्च्युअल रिझन आमची शिफ्टिंग वगैरे चालू होती. थोडा घर चेंज केला आहे, त्यामुळे हे व्लॉग्स लेट झाले. तर त्या सगळ्या प्रोसेसमुळं हे व्लॉग्स जे आहेत केरळाचे ते त्याला येतील. आता हा व्लॉग आल्यानंतर सगळे केरळचे व्लॉग येतील. केरळचे व्लॉग्स येतील, ते सगळे अपलोड होतील. आणि हा व्लॉग आल्यानंतर त्याचीच सगळी सिरीज चालू होईल आणि तुम्हाला मजा येणार आहे ते केरळचे व्लॉग बघायला. खूप काय सगळ्या जागेवर फिरलो, ते यायचे आहेत. ते शिफ्टिंगमुळं टाईम झाला. आणि किचनचे सुद्धा व्हिडिओज जे आहेत ते आले नाहीत. 20 का 1 महिना झाला. हे सगळ्या प्रोसेसमुळं थांबलं आहे सगळं. स्वतःच्याच नाही, समर्थमाने अखंड सृष्टीच्या हिताचं आहे. तर मित्रांनो, आता पूजा वगैरे झालेली आहे, दत्तपूजा झालेली आहे आणि जेवायचा प्रोग्राम चालू झालेला आहे. बस आता ह्याच्यानंतर बाकी सगळ्या घरातच सेलिब्रेशन होतं. रात्री सकाळी खूप लवकर उठायला लागलेलं. जवळजवळ आम्ही 5 वाजता उठलो. 5 वाजल्यापासून आता 12 वाजेपर्यंत सगळा पूजा वगैरे सगळं उरकलेलं आहे. सो आता जेवण चालू आहे आणि संध्याकाळी सेलिब्रेशन असेल, केक वगैरे कटिंग. आणि फॅमिली सगळी पूजेनिमित्त आलीच आहे एकत्र. तुम्ही अब हा कॉम्बिनेशन ट्राय कर, मट्टा आणि जिलेबी. मट्टा आणि जिलेबी एकदा खाऊन बघा, खूप छान लागते.
थोडा वेळ जिलेबी ठेवायची मट्ट्यामध्ये आणि 5-10 मिनिटांनी तुम्ही खाऊन बघा, मस्त टेस्ट लागते. मट्टा आणि जिलेबी मिक्स खा. तुम्ही पण हेवी पण जिलेबी घेतल्या खाऊन बघा जिलेबी. काम कर हो शहाणा यांनी जाम तसं काय जाम काम केलंय. मट्टा वाटलाय पहिली पंगत. पिंकी जाईल दे पिंकी जायला शेंगा दिला शेंगा पाहिजे तो. शेंगा बघा किती शेंगा खाते. नाही काय नाही करा असंच द्या. बर्थडेचा स्नॅक द्या. हां बस. सो आता आलो केक घ्यायला आणि हा बघा काय जे चाललेलं सुरुवात केलेली आहे खायला. आता यूट्यूबवरती मस्त ऑफर आहे बाय 1 गेट 1ची. कुठलाही केक घ्या एकावर एक फ्री. पेस्ट्री सोडून राष्ट्रवादी नाही का असं चांगली दिसतीस. हे असं असतं एवढी तयारी करतात तरी यांना अवतार कसा दिसतो. सो मित्रांनो जस्ट झोपून उठलेलो आहे. मस्त अशी झोप झालेली आहे आणि आज ऑलवेज स्वप्नाला झोप जास्त भेटली नाही. आणि स्वप्नाचे सोरस किचनबद्दल सगळे विचारत होते इथे काय व्हिडिओज का नाही. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल तर व्हिडिओ नाही येण्याचं कारण मागाशी सांगितलेलं आहे. शिफ्टिंग वगैरे चालू होती आणि बाकी सगळा तर येतील आता व्हिडिओज चालू होतील. आणि आता जेवण हां बाहेर वगैरे सगळं सांगितलं मागाशी. आमची पिंकीताई शेफ आज जेवण करते. ॲक्च्युली यांना काय आज जेवण करायला नाही. ऑलरेडी जेवण बनवलेलं आहे. फक्त आता एक भाजी बनवायची आहे बस. नाहीतर पण लगेच हवेत उडतायचं लगेच सांगितलं जेवण कसं. सो जेवण वगैरेचं सॉर्टेड आहे. जेवण झालेलं आहे. फक्त एकच भाजी करायची आहे. बाकी सगळा आहे. आता मस्त मी डाळ केलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि आता कुठली भाजी करते लगेच खुश झाली पण डाळ केली. डाळ नाही मला तू बोलते ते ना हसायला येते. डाळ बिल आहे. तर ही एक भाजीची तयारी झालेली आपल्या वांग्याची भाजी. काय हे बघा सांगते काय 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 कसं करायचं सांगते यांना. आणि ते चाललेलं आहे. मोठी जाव आणि छोटी जाव ही हसते नुसती हसत असते काय समजत. 7 वाजले आणि मोठी जाव आपण ऑर्डर सोडते नुसती मगाचपासून. आणि इथं आमचा विजय काम मगाचपासून थंडाची सोय सगळ्यांची आणि बाकी थंडा मट्टापासून सगळी सोय करताना बघ जरा बघ वरती. हा खुश झाला लगेच खुश काय. वांगी आहे ना वांगी आहे जसं ते सालपाटे का हा घ्या बाबा घे. आता कुठं निश्चित तो वाढदिवसानिमित्ताने उपयोग निवड होता. वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने दत्तपूजेची पण वहिनी साहेब जे आहेत त्यांचं प्रेमळ नातं असं की टेबलावर काहीतरी थंडा नका नाश्ता देणार पण जेवढं दादा खाऊन झाल्याशिवाय पाठवणार नाही असं प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि आज दूरदर्शन शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. त्यांना पाठी माझी कोणाचाही काम असू द्या कोणी फोन करू द्या रहिवासी दाखला असू द्या ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी असतील त्या सोडवायचे. आणि अशा पद्धतीचा सरपंच या ठिकाणी नागोठणा नगरीला लाभलेले चौदकर साहेब
झोप लागत नाही जवळच्या माणसाला फोन केल्याशिवाय. एकदम जवळचे आवडीचे आणि काय अडी अडचण असेल तरी मी सुद्धा त्यांना कॉल करतो. पतसंस्थेमध्ये चेअरमन असतील, मी कधी कॉल केला साहेब अमुक अमुक व्यक्तीला पाठवतो त्यांना कर्ज हवं आहे, कधी नाही म्हणाले नाही. परंतु कर्जदाराने सुद्धा कर्ज फेडले पाहिजे अशा पद्धतीचे त्यांच्या सूचना असतात. मी दादाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो आणि जय महाराष्ट्र. नागोठण्याचे ग्रामदेवता जोगेश्वरी सकाळपासून अतिशय सुंदर प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन चालू झालेलं आहे. यामध्ये वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. पण यांनी बबनरावाने कॅल्क्युलेशन केलं की मला 59 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मी 60व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 60वं वर्ष झालं म्हणजे आपण ज्येष्ठ झालेलंच आहोत. आता मार्गदर्शन करण्याचा अधिकार आपल्याला मिळालेलाच आहे. त्याप्रमाणे चला चला आता वाढदिवस झालेला आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे. इकडे सगळी तयारी चालू आहे आणि ही बघा निधी आधीच जेवण मोकळी झाली आणि विजय का नाही तो जेवण वाढायचं असं त्याला म्हणून आणि सगळी व्यवस्था चालू आहे. हे बघा चला टाटा टाटा. हे बघू एक भजी गरम गरम, एक भजी बघू गरम, एकच दे. हे बघा भजीचा बिझनेस चालू करायचा विचार केला. किती रुपये प्लेट? 10 रुपये प्लेट भजी. स्वस्त खा आणि मस्त राहा. घरगुती भजी कोणाला पाहिजे का? कांदा भजी. सो आता सगळं काय झालेलं आहे. बड्डेचा प्रोग्राम उरकलेला आहे. खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड झाला. खूप गर्दी झाली. आम्ही दरवेळेच आमंत्रण नाही देत तरी पण प्रेमाखातीर येतात सगळे. तर बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. आता जेवतोय आणि आजचा दिवस झालेला आहे. नंतर काय झालं तर तुम्हाला ब्लॉग मी दाखवेन.